चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. शंकरपट छतात घड्याळ जे चालवतात ते राजूभाऊ मंडाळे हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण मंडाळ्यामध्ये राजूभाऊ मंडाळेच प्रसिद्ध नाहीत, तर त्यांचे पुतणे आहेत संजय भाऊ मंडाळे. हे सध्या पंचायत समिती सर्कलचे सदस्य आहेत. येणारा काळ ते जिल्हा परिषदमध्ये उभे राहणार आहेत. त्यांच्यावर सर्वात मोठा आशीर्वाद आहे तो करोडूचे लोकनेते शिवसेनेचे आमदार संतोषभाऊ बांगर यांचा. आणि त्यांनी पट भरवला हो, त्या पटाचे अध्यक्ष होते गोविंदभाऊ मंडाळे. एवढा जबरदस्त पट आणि त्या पटाचं प्रमुख आकर्षण होतं कमीत कमी 3 ते 3.5 लाखाचे बॅनर. 1 किलोमीटरवर त्यांनी बॅनर लावत आणले होते. कुठेही पहा बॅनर दिसत. असा हा शंकरपट की जो बॅनरच्या माध्यमातून प्रसिद्ध होता. आणि पटाचे नियोजन आणि 200 ते 300 शिवसैनिकांची फौज संजय भाऊ मंडाळे यांच्या मागे. खरंच नियोजन असावं तर असं. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे होते राजूभाऊ मंडाळे. आणि एवढं मोठे 77 वर्षाचा माणूस हा त्या मंडळाचा उपाध्यक्ष त्यांनी बनवला. पट पाहिले भाऊ त्या मायाबीन. विदर्भात लोक म्हणतात की असे पट आहेत तसे पट आहेत. हे पाहो ताल मायाबीन काय जेवण काय ताल आहे राजा. हा असे पट पाहिजेत भाऊ. सरा भगव्या शाप्यान हे पोट्टे गपाल जेवून राहिले. हे पा अनाथ म्हणजे सर्व पटावाल्याने म्हटलं जेवण. काय काकू थकलीस का काकू तू? निरा पोयास टाकून आली बापा. आमच्या विदर्भातली पाहिलं बापा गपाल पोई मोठे हो ना. हो काय का किती वाजेपर्यंत किती लोक जेवून गेले असतील बापा. हो ना काय ताल हो राजा. हा पहा हो गंजाच्या गंजा आहेत ना म्हटलं निरा. लोक 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 म्हणतात पोया बरं इकडं कमी पडलं ते काही असो. मराठवाड्यातले पोरवी पण घ्या म्हटलं कसे आहेत भगव्या शाप्यान याच्या अंगावर हे म्हटलं वरून गपागंज गप पण कापले पाहो ताल ताल हो राजा. हा हे बापून घ्या का काय किती किती गण झाले आता? 4 गण झाले म्हणजे 4,000 लोक जेवले काय बापा बापा बापा. ताल हो राजा साऱ्या गाव जेवण ते हे पंक्तही पाहून घ्या म्हटलं इकडे बाबा. का अध्यक्ष का त्यामुळे तुम्हाला झोप आहे का नाही आहे बाबा? क्षण उपाध्यक्ष आहे बा. हे उपाध्यक्ष तर म्हटलं 70 वर्षात झालं तरी म्हटलं तंतना जेवणपणात किती तळफळ अशी ने. हा पण मी सांगतो ना मला 4,000 लोक जेवून गेले म्हणते. पण कशा तुमचे कार्यकर्ते आहेत का नाही बेकार काम आहे. हे बा अध्यक्ष असा चुनला म्हटलं पण उपाध्यक्ष जरा गेलेला चुनला. या ठिकाणी जे बाहेर गावून गेलेले पट प्रेमी आहेत यांचं भोजन व्हावं. कारण दिवसभर या ठिकाणी पटामध्ये ते भाग घेऊन शिनल्या जातात थकल्या जातात आणि स्वयंपाक करणं आणि कुठेही जरी रात्री 3 वाजेपर्यंत म्हटलं आपले अध्यक्ष जागल्यानंतरही म्हटलं त्याची सोय पण किती पद्धतशीर केली ते ना. याले कसं आहे नियोजन काय म्हणतात हे शंकरपटात. आम्ही तर आम्हाला असं वाटतं विदर्भातलेच पट चांगले होतात. पण तुमच्या अध्यक्षानं म्हटलं भाऊ ते संजू भाऊ म्हटलं मंडाळे आणि तुमचा आमदारी म्हटलं खतरनाक आहे. ह्या भगव्या छाप्या पाहिल्या की म्हटलं तशीच माहीत काय होते हे पोहून घ्या म्हटलं. सरे लोक म्हटलं आणि पंक्ता म्हटलं चालूच आहे पोहून घ्या. हो ह्या सर्व पंक्ता बसल्यात म्हटलं इथं पोहून घ्या. आणि नियोजनाच्या बाबतीत 1 नंबरच काम आहे. याला म्हणतात पट नाही पटाच्या बाबतीत पाहून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे नामदेव भाऊ दिवसभर धागा लावतात. आता सध्या पत्राचा गण पाहिला की नाही हापला ना माणूस. पाहून घ्या भाऊ. असं म्हटलं नियोजन पाहिलंच नाही भाऊ आपण. मजाक नाही म्हटलं संजू भाऊ. आम्ही आम्हाला असं विदर्भातल्या लोकांना असं वाटे की बापा आमचंच पट. पण मजाक नाही म्हटलं. आम्ही कशासाठी आलो माहिती तुम्हाला फक्त राजूभाऊ मंडळे आपल्याकडे लय होबसपणा करते. यायचंही पट पाहायचा ना आपल्याला. पण मजाक नाही म्हटलं
आमचं नियोजन पटलं का पण तुम्हाला आमच्या पटाचं? अरे मजाक नाही भाऊ, तुमच्यासारखं नियोजन म्हटलं पाहिलंच नाही. आणि तुमच्यासारखा म्हटलं राजू शांत माणूसही पाहिला नाही. सगळ्याचा आशीर्वाद आहे मित्राचा. 100-200 पोरं कंटिन्यू. तुमचा जो अध्यक्ष आहे म्हटलं हो. त्या माणसाची पाहिलं मी. काल मी 2 वाजता मला संडास आलती. तुम्ही ग्राउंडला आलो त्यावेळेस आपले काय नाव आहे तिथं, गोविंद भाऊ म्हटलं तिथं हजर होते. हो. आता एक कुत्र पिसाळलं म्हणते कोणतरी. थोडंसं, हा. काही होणार नाही. तो पण मजाक नाही म्हटलं. गावकरी मंडळी तुमच्यासारखा पट हा. हे कोण पोरग गरीबाचे नातू आहेत. एवढं रिकामचोट पोट्टो म्हटलं मी तुमच्या गावात एकच अशी नाही. हो खरंच. पण तुमच्या गावातला जो पट पाहिला आणि तुमची जे मेजॉरिटी आहे की नाही, संतोष तुम्ही आले का? तुमच्या गावातली मेजॉरिटी पाहिली आणि तुमचं पकड जे पाहिली एक नंबर. जेवणाची सोय मस्त झाली की? हा, जेवणाची सोय फक्त तुमच्या जेवणाची सोय चांगली झाली. पण आमचं जेवण म्हटलं अतिरिक्तच शरद भाऊ आमच्या माग असतात. हो. फक्त तुमचे जे अध्यक्ष आहेत, माझं असं म्हणा तुम्ही अध्यक्ष जर झाले हो. तर समोर यायला पाहिजे. ते ना मागा राहतात. या पटाचं जे नियोजन पाहिलं आणि विशेष म्हणजे दिवसभर पटात राहून तुम्ही संध्याकाळी व्यवस्था करताना हे एवढे मोठे लोक राजो, ही आमची पहिलीच परंपरा आहे भाऊ. या ठिकाणी जेव्हा पट भरवतो पहिलं नियोजन करतो की आलेल्या बाहेर गावून पट प्रेमीची भोजनाची व्यवस्था होत ते असेल काही सांगू नका. तुमच्यासारख्या 77 वर्षाच्या बुड्याला गेलेला बुडा ते जर सामावून घेत असतील तर याच्यासाठी असे नौजवान जे आहेत या सर्वांना तुम्ही अभिनंदन द्यायला पाहिजे. तुम्ही जे की वाढा. म्हणजे पटाने त्यांनी नियोजन केलं ते सुद्धा वाढत आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांना त्यांनी मजबूर केलं की मी जर वाढत आहोत तर तुम्हाला वाढाच लागेल. खरंच असे पट भरणं म्हटलं तोंडाची गोष्ट नाही आहे. प्रत्येक कार्यकर्ता म्हटलं आणि यांनी हे जे बसलेले आहेत यांना 3 पंक्ता वाढायला लागल्या. त्यांनी 3 पंक्ता वाढल्या, त्याच्यानंतर त्यांना रेस्ट दिली आणि हे सर्व रेस्ट घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता यांचा नंबर आलेला आहे.